आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आहेत। आज हाणामारी झाली, पायऱ्यांच्या समोर जो कॉरिडॉर आहे तिथे कसं बघायचं या सगळ्याकडे आमदारांनी? आज सुसंस्कृत महाराष्ट्र राज्य जे पाहिलं जातं त्याचे धिंदवडे उडवले गेले। या राज्याची एक प्रथा परंपरा या विधिमंडळाची आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी नवोदित आणि जुने आमदार यांनी पाळलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। पण ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना आतमध्ये आणून आज मारामारी केली गेली, घडवली गेली, झाली, याला पूर्णपणे जबाबदार हे सरकार आहे। याचं कारण ज्या पद्धतीने विधिमंडळात पास वाटले जातात खिरापत, आणि आज आपण बघितलं असाल तर विधिमंडळातल्या आमदारांना लॉबीमधून जाताना सभागृहात इतकी गर्दी असते की आमदारांना धक्के-बुक्के देऊन आतमध्ये जावं लागतं। हा त्रास तुम्हाला पण होतो? निश्चित आहे। आजच मी बोललो, आज मी विधिमंडळाच्या 4 नंबर गेटवरून जेव्हा आतमध्ये विधानसभेच्या सभागृहात चाललो होतो, प्रचंड गर्दी होती। म्हटलं अरे आमदारांना एक तर आतमध्ये जाऊ दे, तर तुम्ही तरी आतमध्ये जा। कार्यकर्ते आहेत, कोण आहेत? म्हणजे आमदार घेऊन पास वाटतात त्यांना माहिती की कोण आहे। की पास नेमके वाटले पाहिजे, फक्त पूर्वी देखील पास नेमके वाटले जायचे। विधिमंडळात मंत्र्यांनी बैठक लावली तर त्याला नेमके पास दिले जायचे आणि तेवढीच माणसं आतमध्ये यायची। अहवाल पोलीस अहवाल हा विधानसभा अध्यक्षांना देण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमदार नियम पाळत नाही। असं आमदार नियम पाळत नाहीचा अर्थ काय? कुठच्या आमदाराच्या नावाने पास जातात? दिवसाला 2 पास दिले जातात एका आमदाराला, बरोबर आहे, तेही बंद केले। जर त्यांनी विधिमंडळात त्याच्या भागातल्या लोकांची मीटिंग लावली तरच माननीय अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या परवानगीने फक्त 2 पास। 2 पास। एका आमदारासोबत 10 ते 15 कार्यकर्ते, त्यांचे PA 15 पास येतात कसे, हा संशोधनाचा विषय आहे। माननीय अध्यक्ष महोदयांना माझी हात जोडून विनंती आहे की पासेसवरती कंट्रोल आणा। पत्र लिहिणार आहात? मी याच्यापूर्वी पत्र दिलं आहे, विधिमंडळात बोललेलो आहे। आता ही विधानसभेची गनिमा जर वेशीला टांगली असेल तर आता याला जबाबदार कोण? माननीय अध्यक्ष याचे वाली आहेत। शेवटचा प्रश्न, दोघांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे, दोन्ही आमदारांनी, पडळकर आणि आव्हाड। असं आहे की ज्यांनी कोणी दिलगिरी व्यक्त केली त्यांचा तो वैयक्तिक विषय आहे, पण आज महाराष्ट्राच्या जनतेने तुमच्या माध्यमातून 12 कोटी जनतेने बघितलं, या विधिमंडळात महाराष्ट्र सरकारचं एक वेगळी गनिमा आहे। सरकार स्थापन झाल्यापासून आणि महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून माननीय यशवंतराव चव्हाणांपासून आज मितीपर्यंत या विधिमंडळाने फार मोठे नेते देशाला दिले, राज्याला दिले। त्यामुळे एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राकडे बघितलं तर त्या विधिमंडळामध्ये आज ही परिस्थिती उद्भवते। याचा अर्थ गुंडाराज हे आता विधिमंडळाच्या आतमध्ये पण सुरू झालेलं आहे। त्यामुळे हे होते सुनील प्रभू, त्यांनी आज जी घटना विधान भवन मध्ये घडली त्या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामन अनिल संघारेसह मी वेदांत नेप, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।